नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा विषय भारतीय जनगणना 2027 बद्दल आहे. येत्या काही काळात भारताची बहुप्रतीक्षित जनगणना 2027 ही देशातील पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे आणि ती जनगणना सुरू करण्यात येणार आहे. एप्रिल 2026 पासून या प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. तुम्हाला आठवत असेल की 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली आणि त्यानंतर 2021 मध्ये कोविडच्या कारणामुळे भारतीय जनगणना करण्यात आली नव्हती. येणारी जनगणना ही प्रामुख्याने 2 टप्प्यात राबवली जाणार आहे. यामध्ये एकूण 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असणार आहेत. 7,092 तालुके, 5,128 शहरी भाग, 4,580 ग्रामीण भाग, एकूण 6,39,902 गावं. यामधील पहिला टप्पा असेल यामध्ये घरांची यादी आणि गृहनिर्माण गणना यांचा समावेश असेल. हा पहिला टप्पा सुरू होईल एप्रिल 2026 ते हा संपेल सप्टेंबर 2026 पर्यंत. याचा उद्देश हा असणार आहे की या टप्प्यात देशातील सर्व इमारती आणि घरांची नोंदणी केली जाईल. यामध्ये माहिती जे एन्युमरेटर असतील ते तुमच्या घराचा प्रकार, उपलब्ध सोयी सुविधा म्हणजे तुमच्या घरात पिण्याचं पाणी, वीज आणि शौचालय या सोयी सुविधा आहेत की नाही यांची माहिती घेणार. सोबतच घरातील मालमत्ता म्हणजे तुमच्याकडे टीव्ही, इंटरनेट आणि कोणतं वाहन आहे याचीही माहिती घेतली जाईल. तसेच घरामध्ये वापरलं जाणारे इंधन यासारखे 33 प्रश्न आणि त्यांची उत्तरे नोंदवली जातील. महाराष्ट्रामध्ये हा टप्पा 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान पूर्ण केला जाईल. दुसरा टप्पा जो म्हणजे प्रामुख्याने लोकसंख्या गणना. पहिला टप्पा हाऊसिंग लिस्टिंग साठी असेल आणि दुसरा टप्पा लोकसंख्या गणना. या टप्प्याची सुरुवात पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2027 म्हणजेच मुख्य गणना 1 मार्च 2027 रोजी पूर्ण होईल. याचा उद्देश या टप्प्यात प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती गोळा केली जाईल. यामध्ये तुम्ही बघाल माहितीमध्ये त्याचं वय, लिंग, वैवाहिक स्थिती, धर्म, शिक्षण, व्यवसाय, त्यांची मातृभाषा आणि स्थलांतर यांसारखी माहिती घेतली जाईल. यामध्ये विशेष नोंद ही आहे की या टप्प्यात प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. याची वैशिष्ट्ये अशी असणार आहेत, तर ही जनगणना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. जे कोणी जनगणना करणारे अधिकारी असतील ते तुमची माहिती घेण्यासाठी कागदाऐवजी मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करतील. यामुळे डेटा अधिक लवकर तो प्रोसेस केला जाईल. स्वगणना सेल्फ एन्युमरेशन याचा पण नागरिकांना फायदा घेता येईल. यामध्ये स्वतःची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्याची सुविधा सुद्धा दिलेली आहे. आता याची सुरुवात महाराष्ट्रात 1 मे ते 15 मे 2026 पर्यंत केलेले आहे. जे प्रदेश बर्फाच्छादित आहेत म्हणजे लडाख आणि जम्मू काश्मीर किंवा हिमाचल प्रदेश यासारख्या दुर्गम भागात ही प्रक्रिया हवामानामुळे सप्टेंबर 2026 मध्ये पूर्ण केली जाईल. आता यासाठी प्रचंड मनुष्यबळाचा वापर केला जाईल. या मोहिमेसाठी देशभरात 30 ते 34 लाख प्रगणक म्हणजे एन्युमरेटर्स अधिकारी तैनात केले जातील. महत्वाची टीप, तुमच्या भागातील जनगणनेच्या तारखांची अधिकृत माहिती तुमच्या आयोगाच्या वेबसाईटवर पाहू शकता. प्रामुख्याने ज्या वेबसाईट आहेत त्यामध्ये आहे जनगणना 2027 ची सेन्सस इंडिया .gov.in आणि तुम्हाला स्वगणना करायची असेल तर त्यासाठी अजून एक वेगळी वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही तुमची स्वतः माहिती भरू शकता. आता ही आहे सेन्सस इंडिया म्हणजे भारतीय जनगणनेची ऑफिशियल वेबसाईट, ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर इंडिया यांची ही अधिकृत वेबसाईट आहे. यावर तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल की या पूर्ण मोहिमेची सुरुवात कधी होईल आणि कशा प्रकारे ही कंडक्ट केली जाईल. आणि याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर सेल्फ एन्युमरेशनचा ऑप्शन आहे म्हणजे स्वगणना. तुम्ही स्वतःच तुमचं नाव आणि तुमची माहिती यामध्ये नोंदवू शकता. याची वेबसाईट आहे se.census.gov.in. त्यामध्ये तुमचं राज्य आणि इथे हा जो कॅप्चा कोड आहे तो एंटर करून तुम्ही पुढे व्हेरिफिकेशन आणि अधिक माहितीसाठी पुढे प्रोसेस करू शकता. आता याची सुरुवात मे महिन्यामध्ये होईल, तर त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. तर ही होती भारतीय जनगणनेची माहिती. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि पूर्णपणे माहिती घेऊ शकता.
व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.